श्रमिक मुक्ती दलाच्या आंदोलनाच्या 38व्या दिवशी वन्य प्राण्यांना जंगलातच अन्न उपलब्ध करून देण्याच्या दिशेने डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण पाहणी दौरा पार पडला। झोळंबी परिसरातील पाणवठे व देवराईंची पाहणी करत गवे, डुकरे आदी वन्य प्राण्यांसाठी गवत व अन्नस्रोत जंगलातच तयार करण्याचे नियोजन करण्यात आले। तसेच वनौषधी, कंदमुळे, फळझाडे यांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला। पुनर्वसित गावांच्या मूळ क्षेत्रातही अशाच उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील पाहणी दौरा लवकरच होणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिली। या अभयारण्यामध्ये जे काही आता काम चाललेलं आहे त्यामध्ये जी जनावरं आहेत ती बाहेर येणार नाहीत यासाठी काय करायचं। दुसरा मुद्दा होता की जे डंग आहेत म्हणजे जे पवित्र वनं मानली जातात, जिथं देवदेवतांची, लोकांच्या कुळदैवतांचे देवळं असतात, त्याला डंग म्हणतात। त्या किंवा त्याला काही आधुनिक काही भाषेमध्ये देवराया पण म्हणतात। त्या ठिकाणी हा संपूर्ण गुणसूत्रांचा साठा हा आहे। एक कुठल्या कुठल्या हजारो प्रकारचे तिथं वनस्पती आहेत, वेली आहेत, झाडं आहेत, याचे काही मोजदाद झालेली नाही, याची नोंद झालेली नाही। तर आज असं ठरलेलं आहे की त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण सगळ्या डंगांच्या मधल्या झाडांची मोजदाद करायची, त्यांचं कुठला प्रकार आहे ते नोंद करायची आणि याच्या आधारावर यांना समृद्ध कसं करता येईल आणि पूर्ण अभयारण्य हे डंगांच्या इतकंच समृद्ध कसं करता येईल, सर्व वनस्पतींनी समृद्ध कसं करता येईल। आणि हे करत असताना प्राण्यांच्या पुरतं जे काही लागतं ते प्राण्यांना मिळेल आणि ते प्राणी कसे तिकडेच राहतील आणि माणसं माणसांच्या जागेला राहतील याचीही चर्चा आज संपूर्ण फिरून झाली। याच्या बाबतीमध्ये पुन्हा वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होईल की दरवर्षी एक फेस्टिवल घ्यायचा ठरलेला आहे की जो हा अभ्यास झालेला होईल त्याच्यावर भारतातल्या संपूर्ण तज्ज्ञ लोकांचा मेळावा, तज्ज्ञ लोकांचं चर्चासत्र, ही ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांची चर्चासत्र, ही पर्यटनाचा भाग म्हणून ही अभ्यासपूर्ण चर्चासत्र हा नवा एक उपक्रम हा इथं सुरू केला जाईल की ज्या योगे लोकांना त्रास न देता, लोकांना त्रास न होता अभयारण्य कसं चांगलं राहील, अभयारण्याला अभय मिळेल आणि लोकांना पण अभय मिळेल याच्याविषयीचे उपाय काढण्याची सुरुवात आजच्या पाहणी दौऱ्यातून झालेली आहे।